मुंबईत भाजपचा अमराठी महापौर होईल असे आदेश अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात दिलेत। असं सांगत ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नव्या वादाची तार छेडले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत चकार शब्दही काढला नसल्याचं सांगत त्यांनी शिंदेंनाही टार्गेट केले। ठाकरे बंधू एकत्र येतील आणि ते ठरवतील तोच मराठी माणूस महापौरपदी बसेल असंही राऊतांनी म्हटलंय। राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण असेल यावरून राजकीय वादंग सुरू झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गणेशोत्सवातील मुंबई दौऱ्यानंतर नवं राजकारण सुरू झालंय। अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात लालबागच्या राजासह भाजपच्या नेते मंडळींच्या घरी गणरायाचं दर्शन घेतलं। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन त्यावेळी मुंबईत सुरू होतं। शहांच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत सावलीसारखे होते। अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्सही विमानतळ परिसरात भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडून लावण्यात आले होते। अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात भाजपच्या नेत्यांना विजयाचा कानमंत्र दिला आणि भाजपचा महापौर होईल यासाठी तयारी करण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात येतंय। आता अमित शहांच्या या दौऱ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे शिवसेनेला डिवचलंय। मुंबईत भाजपचा महापौर झाला पाहिजे असा आदेश अमित शहा यांनी दौऱ्यात दिल्याचं संजय राऊत यांचं म्हणणं आहे। भाजपचा म्हणजे अमराठी महापौर व्हावा असं अमित शहा यांचं म्हणणं आहे आणि त्यावर सोबत असलेल्या एकनाथ शिंदेंनी चकार शब्दही काढला नसल्याची टीका त्यांनी केली आहे। अमित शहा यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना चोरून शिंदेंना दिल्यामुळे शिंदे गप्प असल्याचा घणाघात राऊतांनी केलाय। शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली। एकनाथ शिंदेने मुंडी हलवली, दाढी हलवली, जे काय असेल ते असेल। मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहांचा। हे परवा जेव्हा अमित शहा आले तर त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे। हे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे, त्याच्यावरती हा माणूस काय बोलला का? शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काय नाही ना, इथे मराठी माणूसच महापौर होईल, इथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय, बोललाय का? काय तुमच्या तोंडामध्ये कोंबलं अमित शहाने मला सांगा ना। संजय राऊत, मला असं वाटतं त्यांची मानसिक स्थिती बदललेली आहे पूर्णपणे। ते आता मनोरुग्ण होण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच्यामुळे मनगणन कहानिया असं स्वतःच बोलतात, स्वतःच माध्यमांवर येतात आणि स्वतःच सांगतात की असं घडलंय। अरे, मुंबई महानगरपालिकेवर मराठीच महापौर बसेल आणि तो महापौर महायुतीचाच असेल। अमित शहांच्या दौऱ्यावरून अमराठी महापौर पदाचा मुद्दा उपस्थित करतानाच उद्धव आणि राज ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा उल्लेख पुन्हा एकदा राऊत यांनी केलाय। उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्यानंतर गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती। ठाकरे बंधूंच्या एकीचा उल्लेख करत दोन्ही ठाकरे बंधू ठरवतील तीच मराठी व्यक्ती महापौर होईल असा दावा करत राऊतांनी भाजपा आणि महायुतीला आव्हान दिलंय। संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपानं पलटवार केलाय। मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं भाजपानं सांगितलं तर शिंदेंच्या शिवसेनेनंही राऊतांवर टीका केली आहे। आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर जा का उघडा ते उघडा आमची। हे मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय, आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल। काही उरलं सुरलं मैदान आहे, ते मैदान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत साफ करण्याचं काम महायुती निश्चितपणे करेल। त्यामुळं उखडायची भाषा तुम्हाला शोभत नाही। तुमचं मैदान साफ झालेलं आहे आणि या मैदानावर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे। हे इथल्या मराठी माणसानं आणि इथल्या मुंबईकरांनी ठरवलेलं आहे।
मला असं वाटतं की ही मैत्री कधी जास्त होईल कधी कमी होईल राजकारणामध्ये सांगता येत नाही आणि राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो. संजय राऊत साहेबांनी 19 वर्षे ते प्रयत्न केले असतील म्हणून ते एकत्र आले नसतील. आज संजय राऊतांमुळे नाही तर दोन भावांनी विचार केल्यामुळे ते कदाचित कुटुंबियांनी केलेल्या प्रयत्नामुळे संजय राऊतांचं न ऐकता ते एकत्र आले असतील ह्या मताचा मी आहे. गणेशोत्सव संपताना महापौर पदाचा उल्लेख करत संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचं दाखवून दिलंय. ठाकरे बंधू एकत्र येण्याचं राजकारण, कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून तापलेला वाद, या सगळ्यात मराठी विरुद्ध अमराठी हा मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असेल हेही स्पष्ट झालंय. भाजपा मुंबईत अमराठी महापौर देणार असं सांगत संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या झेंड्याखाली मराठी मतं एकत्र येण्यासाठी जुळवाजुळव सुरू केल्याचं दिसतंय. ठाकरे बंधूंनी एकत्रित युतीची घोषणा केली नसली तरी आगामी महापालिका निवडणूक ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशीच होईल असं सध्या तरी दिसतंय. आता मुंबईच्या महापौर पदावरून सुरू झालेली ही लढाई गणेशोत्सवानंतर अधिकाधिक रंगत जाईल असं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.